नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आणली आहे, ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी हे जर 5 उपाय यापैकी कुठलाही एक उपाय जर तुम्ही केला ना, जीवनामध्ये तुमच्या लक्ष्मी प्राप्तीचे योग तसेच आपल्या पितरांचे जे काही दोष असेल ते संपूर्ण समूळ नष्ट होतील। उपाय अगदी सोपे आहेत। या वर्षी 10 मे 2024 म्हणजेच शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे। महत्व का आहे या अक्षय तृतीयेला? कारण की या दिवशी केलेलं कुठलंही कर्म हे क्षय होत नाही, हे उत्तरोत्तर वाढतं। म्हणून अक्षय तृतीया हा सण प्रत्येकाला आवडतो आणि या दिवशी प्रत्येक जण अति उत्साहाने आपल्या पितरांसाठी पूजा विधी करत असतो। जर शक्य असेल तर हे 5 उपाय जर तुम्ही केले तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला लक्ष्मीची कमतरता होणार नाही। आता याची वेळ कधी आहे मित्रांनो करण्याची? सकाळी 7:45 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला अतिशय लाभदायक अनुभव तुम्हाला येणार आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतयुगाची सुरुवात झालेली आहे, म्हणून हा दिवस अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ समजला जातो। म्हणजे आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मग आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्यामध्ये केशर आणि हळद घालून जर लक्ष्मी मातेला आपण अभिषेक केला तर आपल्या जीवनातील जे कर्ज आपल्यावरती झालेलं आहे हे कर्ज समूळ नष्ट होईल। घरातील वादिवाद असेल, भांडणं असेल, हे सगळे दूर होतील। हाही अनुभव तुम्हाला अतिशय लाभदायक आणि अतिशय वृद्धी करणारा असेल। तिसरा उपाय मंडळी अतिशय सोपा आहे। या दिवशी जर तुम्ही घरामध्ये एकाक्ष नारळ आणलं, त्याची आपण जर श्री सुक्तानं जर आपण त्याचं अभिमंत्रण केलं, पूजन केलं आणि आपल्या देवघरामध्ये जर ते स्थापन केलं उद्याच्या दिवशी, आणि पूजा झाल्यानंतर जिथे आपण पैसे ठेवतो अशा ठिकाणी जर हे स्थापन केलं तर लक्ष्मी मातेची कृपा ही तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही। याच बरोबर मित्रांनो अतिशय सोपा उपाय अजून एक, तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण कापूस खरेदी केला तर जीवनामध्ये शांतता टिकून राहते, धनाची वृद्धी होते, जीवनामध्ये होणारा जो त्रास आहे, जीवनामध्ये जे येणारे संकट आहेत ते सर्व कमी होतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्याला कमळाचे फुलं मिळाले 11, 21, 31, 51 किंवा 108 या प्रमाणामध्ये, हे तुम्ही लक्ष्मी मातेला तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊन जर तुम्ही वाहिले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जीवनात या संपूर्ण वर्षामध्ये लक्ष्मीची कमतरता उणीव जाणवणार नाही। आणि आता काय गोष्टी तुम्ही टाळायच्या आहे? या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाशी वाद भांडण करायचं नाही, कारण की या सगळ्या गोष्टी आपल्याला घरातही टाळायच्या आहे, बाहेरही टाळायच्या आहेत। अजून महत्वाची गोष्ट, या दिवशी कोणाकडनं कर्ज आपल्याला घ्यायचं नाही, पैसे उसने घ्यायचे नाहीत, नाहीतर मग पूर्ण वर्षभर आपल्याला तीच गोष्ट करावी लागेल। याच बरोबर मित्रांनो आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे। आपण जर थोडस सोनं खरेदी केलं तर बाकी ते आपल्यासाठी खूप लाभदायक, योगदायक आणि जीवनामध्ये प्रगतीदायक असणार आहे। या दिवशी मंदिरात जा, भगवंताची पूजा करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, सर्वांशी चांगलं बोला, सर्वांशी आपले संबंध आपुलकी आपण जपा। नक्की अक्षय तृतीयेचे तुम्हाला चांगले फल मिळतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। शक्य असेल तर माध्यान्ह समयाला किंवा अपराह्न काळाला पितरांना उद्देशून तर्पण करा। ज्यांना शक्य असेल त्यांनी श्राद्ध करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी होम हवन, देवाचं पूजन, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला त्याचं अक्षय म्हणजेच खूप चांगलं फळ मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी कमी होतील। लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।